जिवलक ग्रुप भोडगाव या संघाने आतापर्यंत गोलंदाजी स्ट्रॉंग दर्शवले आहे. चेंज ऑफ पेस केला, गतीमध्ये परिवर्तन, रीड केलं, या चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट, सीमारेषा पार. फटक्यामध्ये ताकद, वजन पूर्णपणे 6 धावा आणि 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर 12 अंकांवर. ग्रीप थोडीशी चेंज केली, ग्रीप चेंज बघायला मिळते चुकीच्या पद्धतीने, परंतु स्लॉक केलं खूप सुंदर पद्धतीने. अगदी बघू शकतात आणखी एक षटकार मिळाला. पुढे एकदा फटका हवेमध्ये, गोईंग गोईंग गॉन. सुशांत हेंबाडे आजच्या दिवसामध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. काय अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय आणि जणू काहीही खेळपट्टी प्रेमामध्ये पडलंय. 6 आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 18 अंकांवर. स्वरूपी मात्र एक त्यांना बक्षीस दिलं जात आहे. थँक्यू सो मच. हे क्रिकेटचे दर्दी आहेत. फुलरलीची डिलिव्हरी ऑन साइडला वळवलं इंटू द गॅप मध्ये. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट, 1 बाउन्स, 4 रन्स. चौकार 4 आणि चौकाराच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 23 अंकांवर. 23 रन्स ऑन दी कार्ड, 23 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट बॉल लागोपाठ 2 षटकार आले, त्यानंतर वाईड आणि आता चौकार. खरंच झोन आहे त्याला बॅक केलंय आणि त्याच पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना फुलरलेनची डिलिव्हरी अगदी आपण बघू शकता इम्पॅक्ट थोडासा आउटसाइड ऑफ आहे आणि हेच पंचांचं मत यावेळेस अगदी बघू शकतायत. खास करून फलंदाजी करणाऱ्या संघाकरिता राहिलं, कारण की सुशांत हेंबाडे याची बॅट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा तिथे मेडन ओव्हर हाताळली होती. दुसरं षटक जिथे हाताने कस असेल, सुशांत ज्याने आजच्या दिवसातलं एकमेव अर्धशतक झळकावलंय तो समोर आणि ज्याने मात्र आजच्या दिवसातील एकमेव मेडन ओव्हर फेकले तो समोर असेल. आता या बॅटल मध्ये कोणाची सरशी असेल. नेक्स्ट बॉल, आकुडप्याचा चेंडू बॅक फुटला, सुसज्ज होते. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्राइक, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 6 थांबायचं नाव घेत नाहीये. खूप चांगली फलंदाजी आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनण्याचं काम करतोय. म्हणून काहीतरी असं करा की तुमचं नाव होईल आणि त्याकरिता काम त्याच पद्धतीने होणं महत्वाची गोष्ट आहे. पुढे दाखुडप्याचा चेंडू बाक फुटला, पुलचा फटका गेला, हा सुद्धा चेंडू गेला 6 धावेंकरिता. व्हॉट अ स्ट्राइक, अफलातून स्ट्राइक रेट बाय सुशांत हेंबाडे. ही इज ऑन फायर. 6 बद्ध झालाय आणि सुशांत पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. 2 षटकार तर आल्यात लागोपाठ. आणखी एक आहे, आणखी एक आहे. थांबायचं नाव घेत नाहीये. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. बॅक टू बॅक 3 षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाय सुशांत हेंबाडे. भीतर फलंदाजी पूर्णपणे मनमोहक आणि आस्वाद लुटताय सर्व प्रेक्षकगण. काय स्ट्राइक केले, क्लीन स्ट्राइकिंग, सुपर फलंदाजी सुशांत हेंबाडे. आता चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ते सुद्धा ओळखलंय. लागोपाठचा चौथा. चली रे चली, सुशांत हेंबाडे की गाडी चली. लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 षटकार. जगदीश थोडासा या ठिकाणी आपण बघू शकतात बॅक फुटला जातोय आणि धावफलक तब्बली जाऊन पोहोचले बोर्डवर 49, 49 आणि वैयक्तिक सुशांतच्या 46 10 चेंडूंमध्ये आणखी एक रेकॉर्ड घडणार आहे नो डाऊट, कारण की फास्टेस्ट हाफ सेंचुरी 12 चेंडूंमध्ये आहे जी आहे हर्षल शेलारच्या नावावर आणि इथे 10 चेंडूंमध्ये 46 धावा लागल्यात. आता हा सुद्धा रेकॉर्ड थोडासा खतरे की घंटी. काय घडले मैदानाच्या आतमध्ये, लागोपाठ षटकार आलेत. सुशांत काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 49 या अंकांवर स्कोर कार्ड. विचार विनिमय कान मंत्र दिले जातात परंतु कान मंत्र आतापर्यंत तरी कामास आला नाहीये. परिपूर्ण फलंदाजी अप्रतिम आणि स्माइल बघू शकता डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय. सुपर पद्धतीची फलंदाजी, ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय सुशांत हेंबाडे.
49 या अंकांवर स्कोर कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर जगदीश. यावेळेस लेग ग्लास केला गेला. इथे यस्ट्यांच्या मधोमध सापडलाय. कमबॅक तर झालाय, परंतु कौतुक करावं लागेल सुशाण्याचं. काय अफलातून कामगिरी. एकदा फलंदाजी आवडले असेल तर जोराच्या टाळ्या होऊन जाऊ द्यात. सुपर फलंदाजी. 49 या अंकांवर पहिला धक्का, विकेटचं पतन.